हॅलो नमस्कार, मी सांची. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. देवपूजा करतोय, सेवा करतोय, उपाय करतोय, तरी देखील आमच्या घरात बरकत नाही. नवऱ्याला कामामध्ये यश येत नाही. मुलं वाईट व्यसनाला लागलेली आहेत. मुलं अभ्यास करत नाहीत, मुलं ऐकत नाहीत, मुलांना चांगला जॉब मिळत नाही. घरात पैसा येतोय पण तो टिकत नाही, किंवा पैसा आहे, सगळं काही आहे, घर आहे, गाडी आहे, सगळं आहे, पण नाती तुटत चालली आहेत. नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत चाललेला आहे. घरामध्ये कोणी कोणाचं ऐकत नाही, कोणाचं कोणाशी पटत नाही. कितीही चांगलं सांगण्याचा प्रयत्न करा, पण समोरचा त्याचा उलटच अर्थ काढतो. नवरा बायकोची भांडणं होतात. घरात आजार पण आहे. उसने पैसे घ्यावे लागतात. कर्ज वाढत जातं आणि जो पैसा येतो, जो पगार येतो, तो देण्यात जातो. यापैकी कोणतीही समस्या असेल तर बऱ्याच वेळेला या ज्या समस्या आहेत ते माझे ग्रहच खराब आहेत, माझं नशीबच खराब आहे, माझ्या नशिबातच लिहिलेलं असेल, माझ्या पाचवीलाच पुजलेलं असेल, म्हणूनच या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नसतात. बऱ्याच वेळेला सगळं काही ठीक असूनसुद्धा आपल्याकडून कळत नकळत ज्या रोजच्या रोज वरच्यावर वारंवार या चुका आपल्या घरामध्ये, आपल्या वस्तूमध्ये आपल्याकडून होत आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टींचा बऱ्याच वेळेला सामना करावा लागतो. या सगळ्या समस्या घरामध्ये येतात. इडापिडा मागे लागलेली आहे. दरिद्री पिछाच सोडत नाही. मग या छोटे छोटे चुका आहेत, पण याचा जो परिणाम आहे तो नकारात्मक आपल्या आयुष्यात होत असतो. आणि म्हणून मी या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा. आजपासूनच चुका जर तुमच्याकडून होत असतील तर त्यात बदल करण्याचा प्रयत्न करा. आपल्या चुका एक्सेप्ट करायला शिका. तुम्ही तुमच्यामध्ये हा बदल केलात, तुमचाच फायदा आहे, तर त्यात तुमचाच फायदा आहे, दुसऱ्या कोणाचाही नाही. खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत, पण याचा परिणाम खूप मोठा आहे. भलेही तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतीलही, पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की पहा. याचा तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनामध्ये फरक जाणवेल. सगळ्यात पहिली चूक ती म्हणजे स्वयंपाक बनवताना, स्पेशली भाजी किंवा वरण बनवताना ते चाखून बघणं. संपूर्ण भाजी वरण खरकटं करणं. आता तुम्ही म्हणाल, खरकटं म्हणजे काय? आम्ही तर चाखूनच बघितलं, मग मीठ कसं समजणार? आपलं एवढं वय झालेलं आहे स्वयंपाक करण्यामध्ये, मग आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही का हो? यावेळी मोठ्यांकडून आपण ऐकतो, म्हणजे आजी पणजी असतात त्यांच्याकडून आपण ऐकतो. संसारात लक्षच नाही, मग कसं कळणार मिठाचा अंदाज वगैरे? म्हणून घरामध्ये लक्ष द्या, बरोबर अंदाज येऊ लागेल. आता तुम्ही म्हणाल, यात चुकीचं काय आहे? आम्ही तर टेस्टच करून बघितली. तर बघा, तुम्ही टेस्ट करताना ते भांडं, ती कढई, त्यात अन्न शिजतंय आणि त्यातच तुम्ही बोट घालताय, किंवा त्याच पळीमध्ये घेताय, चाखून बघताय, तोच हात तुम्ही ड्रेस साडीला पुसताय, परत तोच इतर भांड्यांना लागतोय, म्हणजे प्लेटला लागतोय, वाटीला लागतोय, आणि मग मीठ टाकल्यानंतर परत तोच हात, परत त्याच बोटाने, त्याच हाताने तुम्ही चाखून बघताय. म्हणजे आपल्या तोंडातील बोट पुन्हा त्या भाजीला लावून ती भाजी खरकटी करताय, आणि मग घरातील सर्वजण तेच अन्न खातायत. त्यापेक्षा तुम्ही जो पोहे खाण्याचा चमचा आहे त्यात थोडी भाजी घ्या, थोडी वरण घ्या, तुम्ही बाजूला जाऊन टेस्ट करा, प्रॉपरली चाखून बघा. याच्यामुळे देखील घरात वादविवाद होत असतात. कधी खरकटं तोंड ठेवून फिरू नका. आता तुम्ही भाजी किंवा वरण टेस्ट केलात आणि ते केल्यानंतर तुम्ही पाणी प्या, तसंच तोंड ठेवून तुम्ही पूर्ण घरभर फिरू नका. काय आहे ना, याच्यामुळे देखील घरात वादविवाद होत असतात, घरात कटकटी निर्माण होतात. म्हणून टेस्ट केल्यानंतर पाणी प्या आणि हात स्वच्छ धुवा.
त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे सकाळी 6:30 ते 7:30 आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही लक्ष्मी माता घरी येण्याची वेळ आहे. आता सकाळी बऱ्याच ताई अशा असतील त्या झोपलेल्या असतील, किंवा मी म्हणत नाही ब्रह्ममुहूर्तावर उठून बसा, पण सूर्य माथ्यावर येण्या अगोदर आपण उठायला हवं. आपलं घर स्वच्छ करायला हवं. आपलं जे काही अंगण असेल, फ्लॅटमध्ये राहत असाल तर फ्लॅट असेल, फ्लॅटच्या समोरची जी जागा असेल ती झाडून काढा आणि त्याच्यावरती सुंदर अशी रांगोळी काढा. जर तुम्हाला मोठी जमत नसेल तर तुम्ही छोटीशी काहीतरी काढलात तरी चालेल. नंतर अंघोळ करून मगच गॅसला वगैरे हात लावा. उशिरापर्यंत झोपून राहायचं, वाटेल तेव्हा अंघोळ करायची, केली तर केली, नाहीतर देवपूजा तशीच राहिली, वाटली तर दुपारी केली, नाहीतर मग संध्याकाळीच करू, असं म्हणून राहून द्यायचं. पारोशाच अंगाने किचनमध्ये असंच फिरायचं, पारोशाच कपड्यावरती दिवसभर राहायचं. पारोशाने किचनमध्ये जातोय आणि याच्यामुळे काय होतं, घरात दरिद्री येते. यामुळे अन्नपूर्णा मातेचा देखील अपमान होतोय. याच्यामुळे अन्न घरात न टिकणं, बरकत न येणं, धान्य न घरात राहणं, यामुळे घरात गरिबी येते, कटकटी मागे लागतात. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. सकाळी संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी अंघोळ करून दिवा लावा. ज्या पण तुम्ही गुरूंना देवांना मानता त्याचं मंत्र स्तोत्र लावा, म्हणजेच घरात सकारात्मकता येते. सगळं आहे पण माझं कोणी नाही असं होऊन जातं. त्यामुळे आवर्जून ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे मांडीवर भाकरी किंवा पोळी ठेवून जेवण करणं. तर बघा, जेवण करण्याची सुद्धा एक पद्धत असते. काही जण म्हणतील आमच्याकडे चालतं, आमच्याकडे असंच असतं. तर चालेल, पण आता कळले ना तर बदल करा ना. तुम्ही जसं करतात तसं ते मुलं बघून तेच शिकत असतात. म्हणजे मोठी माणसं जसं वागतात तेच बघून लहान मुलं शिकत असतात. कधीकधी भांडी घासायला नको म्हणून एकाच वाटीमध्ये भाजी घेऊन मांडीवर पोळी ठेवून त्यातच जेवताय, आणि मध्येच कोणी बोलवलं तर उठून तीच पोळी तांब्यावर किंवा माठावर किंवा किचनच्या ओठ्यावर ठेवून बाहेर जाता. कधी जेवताना जास्त जेवण घेतलंय पण जात नाही आहे, खाऊ वाटत नाही आहे म्हणून ताटात अर्ध अन्न ठेवून नंतर खाईन झाकून ठेवलं, पुन्हा तेच घेऊन खाल्लं. असं करत असाल तर प्लीज असं करू नका. अन्नपूर्णा मातेचा कोप होतो. आपल्याला जेवढं लागतं तेवढंच अन्न घ्या. व्यवस्थित बसून एका ताटात अन्न घेऊन जेवण करा. त्यानंतरची गोष्ट म्हणजे मिस्टर ऑफिसला गेले, कोणी घरातील बाहेर गेलं, कोणीही असो आपल्या घरातील बाहेर गेलं, कोणत्याही कामासाठी बाहेर पडलं तर लगेचच घर झाडून घेणं. तर असं करत असाल तर करू नका. हे अपशकुन असतं. तर तुम्हाला माहीत असेलच आपल्यासोबतच आपल्या घरात वास्तुदेव राहत असतात. ते तथास्तु बोलत असतात. म्हणून बोलताना सांभाळून बोलावं, म्हणजे याचा परिणाम संसारावर होऊ शकतो. घर खूप मोठं आहे, देवघर देखील आहे, पण देवपूजा केली तर केली, नाहीतर केव्हाही केली. देव काळे पडलेत, अस्वच्छ देवघर आहे, तर असं करू नका. वेळच्या वेळी देवसुद्धा स्वच्छ करा. कुलदेवी कुलदेवांचे मंत्र स्तोत्र ऐका, बोलत चला. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे कपड्याचा ढीग ठेवणं, भांडी तशीच ठेवणं. तिन्ही सांजेला भांडी किंवा कपडे धुणे. कोणत्याही वेळेमध्ये कोणतेही काम करणं असं कधीही करू नका. आता माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते, सकाळी आणि संध्याकाळी. त्याच वेळेला जर तुम्ही भांडी आणि कपडे धुवत असाल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कशी येईल? घरामध्ये शांतता असते, तिथेच माता लक्ष्मी प्रवेश करते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच ताईंना अशी सवय असते की उंबरठ्यावर बसून किंवा पाय ठेवून शेजारण्याशी गप्पा मारणे. माझ्या लहानपणी मोठी माणसं सांगायची की उंबरठ्यावर बसू नको, उभी राहू नको. संस्कार हे लहानपणीच करायचे असतात, म्हणजे मोठेपणी मुलं ऐकतातच ऐकतात, ते आयुष्यभर सोबत राहतात. मी मगाशीही सांगितलं की आपल्याकडूनच लहान मुलं सगळं काही शिकत असतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं.
आपल्या घरामध्ये याचं त्याचं उणंधुणं काढलं जातं. तर असं करू नका. याच्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी नाराज होते, दारिद्र्य येते, घरात कटकटी होतात, वादविवाद होतात, नवरा बायकोमध्ये भांडणं होतात. वास्तुदेव तथास्तु म्हणत असतो. आपण जेवढं वाईट बोललं जातं तेवढं फिरून, आपण दुसऱ्याबद्दल जेवढं वाईट बोललं जातं तेवढं फिरून ते पूर्णपणे आपल्याकडेच येत असतं. म्हणून दुसऱ्याबद्दलसुद्धा बोलण्याआधी विचार करत जा आणि मग तू बोलत जा. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 वेळा पैसे दुसऱ्याला देणं. म्हणजे काय, तर आपल्या घरी लहान मुलं असतील, त्यांना 5 रुपये दिले, 10 रुपये दिले, बाबा हे आण, बाबा ते आण, दुपारी दिले, संध्याकाळी दिले, हे आण ते आण, 10 रुपये दिले, 20 रुपये दिले. तर असं करत असाल तर असं करू नका. हां ठीक आहे, तुम्ही जर श्रीमंत नाही आहेत, तुमच्याकडे जास्त पैसे नाही, तुम्ही महिन्याचं सामान नाही भरू शकत आहे, हरकत नाही. पण तुम्ही निदान 15 दिवसाचं, 8 दिवसाचं किंवा 4 दिवसाचं तर तुम्ही आणून ठेवूच शकता. आणि जर एवढंही तुम्हाला शक्य नसेल तर आज जर तुम्ही मार्केटमध्ये जात आहे तर प्रत्येक स्त्रीला माहिती असतं उद्या आपण काय जेवण बनवणार आहोत, आपल्या घरी काय संपलं आहे, आपल्याला उद्या काय लागणार आहे हे आपल्याला माहीत असतं. म्हणून उद्याचं आजच आणून ठेवा. निदान 2 दिवसाचं तरी घरामध्ये कोणतीही गोष्ट असू दे ती आणून ठेवा. असं प्रत्येक टायमाला थोडं थोडं दे, म्हणजे सकाळी, दुपारी, संध्याकाळी सारखं मुलांना दुकानामध्ये पाठवणं, त्यांना काही ना काही आणायला लावणं, तर असं करू नका. म्हणजे आपण काय करतो, आपल्या हातातील लक्ष्मी दुसऱ्याच्या हातात सारखी देत असतो. हे अशाने सुद्धा माता लक्ष्मी नाराज होऊन आपल्यापासून दूर निघून जाते. तर असंही करत असाल तर असं करू नका. तुम्ही खाली जाताय, तुम्ही बाहेर जाताय, तुम्ही एकदाच 2 दिवसाचं तरी निदान आणून ठेवत जा. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे खास करून महिलांना घरामध्ये कोंबाकुंबी केली जाते. म्हणजे पिशव्या असतील किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील, मुलांची खेळणी असतील किंवा इतर म्हणजे फ्रीजमधली वस्तू असतील किंवा इतर काही धरायचं आणि कोंबायचं, कपडे असतील धरायचे आणि कोंबायचे. तसं करत असाल तर प्लीज तसं करू नका. कारण का ह्याच्यामुळे सुद्धा भलेही तुम्ही स्वतः स्वच्छ राहताय, घरामध्ये आसपास स्वच्छता आहे, पण ह्या कोंबाकुंबी येणाऱ्या माणसाला थोडी दिसणार आहे असं आपण बोलून सोडून देतो. तर असंही करत असाल तर असं करू नका. कारण आपल्याला किंवा समोरच्याला दिसत नसेल तरी देवाला, माता लक्ष्मीला हे नक्की दिसतं. असंही करत असाल तर प्लीज असं करू नका. जेव्हाही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा ते स्वच्छ करत जा. तुम्ही जॉबला जाताय, हरकत नाही, तर तुम्हाला जेव्हाही वेळ भेटत असेल तर तुम्ही स्वच्छ करत जा. मी सुरुवातीला ज्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे ज्या मी समस्या सांगितल्या, तर ह्या सगळ्या कारणांमुळे समस्या उद्भवत असतात. म्हणून महिलांनो, जर तुम्ही ह्यापैकी सगळ्या नाही, जरी कोणतीही गोष्ट करत असाल तर वेळीच सावध व्हा आणि वेळीच आपल्यामध्ये बदल घडवून आणा. म्हणजे घरामध्ये कष्टालासुद्धा देवाची साथ लागते. तसंच आपल्या वागण्यामधून सुद्धा दाखवून द्या. नेहमीप्रमाणेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.